ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಹೇಗಿದ್ದೀರಾ? ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ನೋಡಿ ಯಾವ ಕೀರ್ತನಕಾರರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನೋಡಿ, ಅವರು ಯಾವ ಥರ ಕೀರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನೋಡಿ. ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ, ನಮಃ ಶಿವಾಯ. ಮತ್ತೊಂದು ದಿವಸ ಇವರು ಬಂದಿದ್ರು, ಈ ತಾಯಿ ಬಂದಿದ್ರು ನೋಡಿ. ಇವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿ ನೋಡಿ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಅವ್ರದ್ದು ಕೇಳಿ. पुणे मुलाला बोलत नाही, पुणे मुलाला सुखदुःख विचारत नाही. एवढा वेळ लागला मोबाईलचं. काही काही लोक स्वतःचं घर विसरले या मोबाईलमुळे. एक व्यक्ती मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात बसला, डायरेक्ट जाऊन सोफ्यावर बसला. आता सोफ्यावर बसला तर पाहिजे तर लक्षात ठेवा, दुसरा माणूस आपल्या घरात आलाय. ती सुद्धा मोबाईलच्या नावामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक. तिला वाटलं तिचेच माझ्या घरात आले. तिने गोल्डन चहा केला. चहाचा कप त्या सोफ्यावर बसल्या माणसा हातात दिला. मोबाईल बघत बघत बरं मग तो बिचारा मस्त चहा पिऊ लागला. तेवढ्या त्या बाईचा नवरा घरात आला. तोही मोबाईल बघतच आला. आल्याबरोबर सोफ्यावर दुसरा माणूस दिसला. बघितला, म्हणला सॉरी हो, मी चुकून तुमच्या घरात आलो. घर होतं याचंच. एवढे वेळ लागले त्या मोबाईलचं. म्हणून या हल्ली चैनीच्या वस्तूमध्ये आपला टाइम बर्बाद करू नका. महिला मंडळ जेवढे सुखाचे साधन आले माय तेवढे दुःख वालं. बघा तुम्ही, जसं पोलीस वर्षी आली की गुडघ्यात आजार चालू झाला. पूर्वी शेणामातीचे घर होते, एवढे आजार नव्हते. आता साधी चटणी सुद्धा वाटायची गरज नाही. मिक्सर आले, चपाती लाटायची मशीन आली ना माय. आता हे तर साधं आहे, पण आता एक नवीन मशीन आली बघा, आंघोळ करायची मशीन. आंघोळ करायची का मशीनमध्ये जायचं, स्वच्छ होऊन बाहेर यायचं. एका गावामध्ये पाहुणा आला, घरमालकाला हात धरून म्हणू लागला मला आंघोळ करायची आहे. मग घरमालकाने सांगितलं चला आमच्या मशीनमध्ये. मग त्या घरमालकाने त्या पाहुण्याला मशीनमध्ये टाकलं, लाईटच गेली. पाहुण्यामध्ये धडक 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 धडक. कसं तरी त्यांनी आणलं, पाहुण्याला बाहेर काढला. अर्धा तास पाहुणा मशीनमध्ये होते. बाहेर आल्यावर हात धरून म्हणू लागला आता मेला तर सुद्धा तुमच्या गावाला येणार नाही. मी नाही बरं का, मी जमलं तर पुन्हा येणार. तो पाहुण्या म्हणू लागला जर चुकून आलोच नदीवर जाऊन थंड पाण्याची आंघोळ करेन, पण तुमच्या मशीनमध्ये जाणार नाही. मला काय सांगायचं लक्षात घ्या, जेवढे सुखाचे साधन वाले तेवढं दुःख वाढलं. महिला मंडळ आता घराघरामध्ये नळ आले, पाणी भरायची गरज नाही. जागेवर नळ, बटन दाबलं जागेवर पाणी. आता सध्या बरं आहे, पाहुणा आला तर पाय ठेवायला तरी पाणी मिळतं. आता पुढे पुढे पाय काय एवढ्या सुधारणार आहे, पाहुणा आला का त्याच्या तोंडातच नळी कोंबणार आहे. पिऊ पाणी, काय पियाचं ते पिणं झाल्यावर बटन आहे तूच बंद. सगळे बसून कामं झाली. जागेवर बसून बसून राहिल्यामुळं शरीराचे आजार वाढले. किती आजार वाढले माय, हाय बीपी, लो बीपी, शुगर, थायरॉइड, नको नको ते आजार वाढले. आणि त्या आजाराबरोबर वजनही तसेच वाढले. किती वजन वाढले महिला मंडळ, एवढे वजन वाढले, एवढे वजन वाढले. काय सांगू माय, एका गावामध्ये 1.5 क्विंटलची बाई होती. 1.5 क्विंटल. कसं असेल ते मॉडेल. त्याच बाईला घरी चोर गेला, कशाला मारायला जावं. ती बाई एवढी डेरिंगबाज होती जशी काय झाशीची राणी. त्या चोरला धरली, खाली पाणी मुलावर पाय ठेवून उभा टाकली. आणि तिच्या पोराला म्हणला की पत्त्यात जा तुझ्या बापाला पुन्हा, पत्त्यात जा तुझ्या बापाला पुन्हा. अरे ते पोरग गपचूप जाऊ का नाही. ते पोरग म्हणलं मम्मी माझी चप्पल कुठं आहे. आता चप्पल सुधायची वेळ आहे. ते चोर म्हणला बापू माझी चप्पल घालून जाय, पण तुझ्या बापाला लवकर बोल लागणार. हिच्या वजनाने मी मरण म्हणलं. 1.5 क्विंटल मुलावर थांबल्यावर म्हणून जगेल का. पण मला सांगा एवढं वजनवाल्याची बाई तर जगेल का. खूप केलं की तिकडं क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. किसी का क्या भरोसा
म्हणून जगद्गुरु तुकोबारे तुम्हाला सांगतात की देवाकडे काय मागावं. देवा आम्हाला एकच द्या, तुम्हाला तुमच्याकडे एकच मागणं आहे देवा, आम्हा तुझी चरण सेवा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुझं मागणं देवा. ನೋಡಿ ಅವರು 3ನೇ ದಿವಸ ಮಲ್ಲೈ ಮುತ್ತಿ ಅಂತ ಜಹೀರಾಬಾದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದಿಂದ. ಅವರು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಯಾವ ಥರ ಇರಬೇಕು, ಯಾವ ಥರ ಮನೇಲಿ ನಡ್ಕೋಬೇಕು, ಅತ್ತೆ ಮಾವಾಗ ಹೇಗೆ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಹಿರಿಯರಿಗೆ ಹೇಗೆ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. काही समाधान नाही हो या जीवाला, काही समाधान नाही हो. माया जाळत फसुनी संसारा पाठी लागे, माया संसार फसुनी संसारा पाठी लागे. सतमुले रात्री दिवस, सतमुले रात्री दिवस, दसमाना माकडाचे काही समाधान नाही हो या जीवाला, काही समाधान नाही हो. काळाचे ग्रासारखे फिरता आहे माझवाला, काळाचे ग्रासारखे फिरता आहे माझवाला. या मनाला लागे आग, या मनाला लागे आग, कोणाला सांगत नाही. काही समाधान नाही हो
घनयोगी मल्लिनाथा सर्वांतर्यामी देवा घनयोगी मल्लिनाथा सर्वांतर्यामी देवा तुझ्या चरणी आलो देवा तुझ्या चरणी आलो देवा मन पाऊले शांत काही समाधान नाही हो या दिवाला काही समाधान नाही हो काही समाधान नाही हो Thank you for the watching video. Thank you.